चांगली गोष्ट आहे, ही व्यक्तिगत नाती असतात. धन्यवाद. ठाकरेंची तोफ शांत बसलेली होती. 1 महिन्याची दिनचर्या कसली होती? मी बोललो नाही, मी कैदखान्यातच आहे, वैद्यकीय कैदखान्यात आहे, मेडिकल जेल. नाही बघा, देवेंद्र फडणवीस हे कधी काळी आमचे जवळचे मित्र होते आणि आम्ही नाती जपतो. आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आजारपणात त्यांनी मला स्वतः फोन करून चौकशी केली आणि सर्व प्रकारच्या मदतीची त्यांनी पेशकश केली ना. बघा, ही राजकारण वेगळं आहे, व्यक्तिगत नाती वेगळी असतात. केंद्रातल्या जवळजवळ सर्वच मंत्र्यांनी दूरध्वनी करून माझी चौकशी, उपराष्ट्रपती असतील, सगळ्यांनी माझ्याशी ही एक नाती असतात, ती टिकवली पाहिजेत. राजकारणामध्ये किती शत्रुत्व असलं तरी ते व्यक्तिगत स्तरावर शत्रुत्व येता कामा नये. देवेंद्रजींनी माझी चौकशी केली किंवा जर त्यांना कोणी भेटलं तर ते माझी चौकशी करतात. नरेंद्र मोदीजींनी चौकशी केली, वारंवार ते करत असतात. आजही सकाळी त्यांनी कोणाकडे तरी चौकशी केली असं मला कळलं, मला फोन आला होता. पण या गोष्टी होत असतात. उद्धवजी, राजजी चौकशी करतात. 2 दिवसात राज ठाकरे इथे येणार आहेत असं त्यांचे निरोप आहे. पण या गोष्टी होत असतात आणि मी बरा आहे. चला, धन्यवाद. खासदार संजय राऊत बोलत होते आणि यावेळी त्यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. मात्र त्यांनी सांगितलंय की लवकरच डिसेंबर नंतर ते पुन्हा कार्यरत होणार आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आणि यावेळी त्यांनी शिंदेचे आमदार फोडण्याचं काम सुरू आहे हा पुन्हा एकदा मोठा दावा केलाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.